जशी नवऱ्याची क्षमता आहे, जशी पत्नीची क्षमता आहे, तसंच एकमेकांहून अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. नाही दुसऱ्या नवऱ्याकडे कार आहे, तुमच्या मैत्रिणी नवऱ्याकडं, तुम्ही बाईकवर येत आणि तुमच्या नवऱ्याचा तुम्ही इगो हाट केला, तुमच्या दम पण नाही कार घ्यायचा. तो घेऊ शकत होता प्रेमाने समजूला असतं तर, पण तू त्याची लायकी काढल्यानंतर तो सायकलवर येईन बिचारा तुझ्या त्या विचारामुळं. किती लोकांना वाटतं पुरुषाचा इगो हाड झाला तर पत्नीने जर केला तर त्याला असं वाटतं मी माणूसच नाही राहिलो आता. किती जण आहेत अशी, पण पत्न्यांना समजतच नाही, काय बोलतात फडा 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 फडा. आणि नवरा बायकोत भांडणं होण्याचे कारण येत नाही, तोंड आहेत. भांडण कशावर होतं माहिती का, फक्त शब्दामुळे होतं. काही म्हणतात ना शब्दच पडून देत नाही, अशा घरात राहणं तर लईच अवघड आहे. शब्द पडून द्या जरा. काही लोक म्हणतील सर मग अत्याचार सहन करायचा का. आता हा व्हिडिओ जाऊन दे फक्त युट्यूबला, कमीत कमी 100 एक तर शिवाय देणार. काय माणूस आहे भाऊ, नवऱ्याने कुटीला पार मारून गळा दाबायला लागला तरी तुम्ही म्हणता हा. आता मी तुला म्हणतो का, मी पब्लिकली बोल राहिलो, ही स्पेशली इंडिव्हिज्युअल माणसाला नाही बोल राहिलो मी, समजतंय का. तर एक 5% गोष्टी सोडून द्या, पण ऍटलिस्ट 55% सहन करायची का.